लातूर सायन्स अकॅडमीचे तुम्ही संचालक आहात आणि बायोलॉजी विषय तुम्ही सर शिकवता. तुमचं शिकवणं म्हणजे एक विद्यार्थ्याला एक वेगळ्या प्रकारचं शिकवणं वाटतं. तुमचं क्लास त्या ठिकाणी सुरूच राहावं वाटतो. नेमकं तुमच्या टीचिंग मेथॉडॉलॉजी बद्दल काय सांगाल? तर पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की बायोलॉजी विषय शिकवताना असं मला वेगळं कुठल्याही प्रकारचं जे आपण पहिल्यापासून परंपरागत पद्धतीने टीचिंग मेथडॉलॉजी आलेली आहे की शिक्षक येतो, विद्यार्थी बसलेले असतात आणि शिकवलं जातं, या पद्धतीने मी कधी शिकवलंच नाहीये. म्हणजे आमच्याकडे एक चॅप्टर आहे मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर झाडांचे. तर मी तो चॅप्टर कधी वर्गात शिकवलाच नाही. डायरेक्टली मी आपल्या ग्राउंड मध्ये घेऊन जातो किंवा एखाद्या गार्डन मध्ये विद्यार्थ्यांच्या आपल्या ग्रुपला घेऊन जातो नीटच्या, आणि तिथं पानांचे प्रकार असतील, फुलांचे प्रकार असतील, त्याच्यानंतर झाडांमध्ये असणारे काही पद्धतीचे टाइप्स असतील, या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींशी जर आपण एकरूप होऊन शिकवलं तर मुलांनाही ते शिक्षण आपलंसं वाटतं, हवंसं वाटतं आणि त्याला नवीन असं काही वाचायची गरज पडत नाही असं मला वाटतं.